नमस्कार मित्रांनो. सकाळ सकाळ उठल्यानंतर मला रोहितचा फोन आला, नेहमीप्रमाणेच फोन आला आणि रोहितनं सांगितलं की तुमची भाई इंस्टाग्रामची आय डी एकदा बघा चेक करून, की त्यांना दिसत नाही तिकडून. मग मी माझी इंस्टाग्रामची आय डी उघडल्यानंतर बघितलं तर माझं इंस्टाग्राम त्यातनं डिलीटच झालेलं होतं. आमची मोठी 1 मिलियनची जी आयडी आहे पूजा विनायक ऑफिशियल त्याच्यावर 1.2 मिलियन फॉलोअर्स आहेत. म्हणजे फॅमिली, इंस्टा फॅमिली माझी तेवढी 1.2 मिलियनची इंस्टा फॅमिली झाली. आणि मित्रांनो, अचानकच मी प्रमोशन बी करत नव्हतो. मी प्रमोशन सुद्धा कधी बंद केले ते मी, तुम्हाला तर माहित आहे. मी कमीत कमी 1 वर्ष होत आलं मी प्रमोशन बंद करून. 1.5 वर्ष होत आलं. कारण की आम्हाला स्वतःला वाईट वाटलं की, कारण की आम्ही जेव्हा बाहेर जायचो तेव्हा म्हणजे दादा हे खरं आहे का, मी म्हणलं आपल्यामुळे लोकांचे म्हणजे लोकांना विश्वास बसतो आपण जे व्हिडिओ काढतोय ती आपण असे व्हिडिओ काढायला नको. कारण की ह्यांना पण तसंच वाटलं, कारण ह्यांना पण विचारायला लागले दादा तुम्ही जे व्हिडिओ काढताय ते खरं असतंय का. मग ह्यांनी म्हणले नको, कारण की आपल्यामुळे कोणता विश्वास ठेवून त्याच्यावर पैसे गुंतवते आपल्याला त्यात पडायचं नाही. आम्ही कमीत कमी 1-1.5 वर्ष झालं ते व्हिडिओ बंद केले होते. पण आज सकाळ सकाळी रोहित भैयाचा फोन आल्यावर आम्ही आयडी चेक केली तर आमची मोठी आयडी दिसत नाही, चॅनलच दिसत नाही. तो आम्ही इथपर्यंत येण्यासाठी मित्रांनो काय काय केलंय, किती कष्ट केले. कारण की ती आयडी चालू करून आम्हाला 5 वर्ष झाली. माझं सगळं त्या आयडीवरून सुरुवात झाली. म्हणजे नाही का, मी ऑनलाईन गेमिंगची प्रमोशन 2 ते 3च केली असतील. पण ज्यावेळेस आम्ही बाहेर गेलो त्यावेळेस आम्हाला आमच्या फॅन फॉलोईंगने विचारलं की दादा ही खरं आहे का, ह्याच्यावरून नाही 1-2 पैसे लावलं होतं. त्यांनी त्यांचं आलं नाही तर मग मी म्हटलं नका खेळू म्हटलं, आणि आम्ही पण करणार नाही इथनं पुढं म्हटलं. आणि काय माहित आता कशामुळे गेले, पण म्हणतात ना 5 वर्षाची मेहनत आहे. वाईट वाटायला खूप की आज सकाळी सकाळी उठल्या आम्हाला आमच्या आयडी आणि आमच्यावर चालणाऱ्यांना तर लय भारी वाटणार आता की नाही का आयडी गेली यांची. मला वाटतंय आम्हाला शिक्षा मिळली, मला बहुतेक आम्ही ती प्रमोशन केलेली. पण मित्रांनो मी बंद केलं, लय दिवस झाला बंद करून. आणि विचारलं ना लोकांनी बरोबर आहे, आयडिया जायलाच पाहिजे. कारण का तुम्ही लोकांना चांगलं शिकवलं तर तुम्हाला नाही का चांगलं फळ भेटणार आहे. पण लय दिवस चालतो बंद करून. आणि मला काय बोलू काही कळलं नाही मित्रांनो. कारण का त्याच्यावर मला कळलं नाही काय बोलावं. कारण की धक्का बसला की आम्ही असं इमॅजिनच केलं. तर मित्रांनो, हॉटेलाचा मला त्रास झाला. हॉटेल बंद केलं. हॉटेल बंद केल्यानंतर परत ना लगेच 15-20 दिवसात, 1-1.5 महिन्यात आयडी तर गायब झाली. सगळे संकट आमच्या दोघांच्याच वाटायला येते. लहानपणापासून कसं मोठं चालू आहे आमच्या मला माहित आहे. प्रत्येक गोष्टीचा त्रास झाला मित्रांनो. आयडी गेली, मला त्याचं काय नाही वाटत बाबा, की नाही का आम्ही जुगाराचं प्रमोशन केलं तर म्हणून आमची गेली. मित्रांनो, मी ज्यावेळेस प्रमोशन बंद केलं, 1-1.5-2 वर्षाखालीच प्रमोशन बंद केलं तर मी. आणि मी तिथनं पुढं कपड्याचे प्रमोशन, साड्यांचे प्रमोशन असलंच करत आलोय. 1-2च व्हिडिओ मी प्रमोशनची केली, 5-5 हजार फक्त घेतलेले ते. आणि परत मला माझ्या फॅन फॉलोईंगने विचारल्यावर मी ती विषय मनातनं काढून टाकला. आणि ती दुसरी एक व्हिडिओ ॲप होती, व्हिडिओ बघितल्यानंतर त्याला पेमेंट भेटत होतं. आणि ती असं म्हणजे ना स्क्रोल करून ती तसलं केलं तर ती जुगाराचं नव्हतं, त्यात काही इन्व्हेस्टमेंट करायची नव्हती. आता काय माहिती नाही आयडी माघारी येईल का नाही, पण माझं प्रयत्न चालू आहे इथं. पण मित्रांनो लय त्रास व्हायला लागला. कारण का मी त्यात लय स्वप्न बघितले. तो स्वप्न म्हणजे माझं आयुष्य त्याच्यावरच डिपेंड होतं. खरं म्हणलं तर आम्ही 5 वर्ष त्याच आयडीवर जास्त मेहनत केली की बाबा ही आयडी चालते तर आपण ह्याच्यावर जास्त मेहनत करूया. आमचे जेवढे म्हणजे आम्ही जास्त करून प्रमोशन गेमिंगचे वगैरे केलेच नाही. सगळे आमचे कपड्याच्या दुकानाचे किंवा जे प्रोडक्ट येतात त्याचेच आम्ही करत आलो. पूजाला व्हिडिओ काढता येत नव्हतं. विचारा तिला, मी व्हिडिओ काढाय तिला व्हिडिओ काढायला ह्यांनी शिकवलं मला. ह्या मेन गोष्ट व्हिडिओ ऍक्टिंग ह्या क्षेत्राची मला मेन गोष्ट आवड नव्हती, पण ह्यांनी ती आवड माझ्या मनात निर्माण केली. आणि मी त्या आयडीवर
गेले 5 वर्ष झालं मेहनत करते. मला काही ऍक्टिंग येत नसताना, मला काही जमत नसतं, मी त्या आयडीला मेहनत करून त्याच्यावर इंस्टा फॅमिली एवढी गोळा केली की मला भारी वाटत होतं. मला सगळे म्हणतात की वाटत नव्हतं कमेंट सुद्धा आम्हाला आता छान कमेंट पण येत नाही तर खराब मित्रांनो. आम्हाला सगळ्या कमेंट येतात तुमच्यासारखी जोडी असावं. आम्ही मित्रांनो माझ्याकडे काही नव्हतं, माझं अस्तित्व खूप शून्य होतं आणि सगळ्या इथपर्यंत आलो तुमच्यामुळं आलोय. मी आजपर्यंत मी तुम्हालाच क्रेडिट देत आलोय. मी मित्रांनो कधीच म्हणजे नाही का कोणाचं मन दुखवलं नाही किंवा काय नाही. प्रत्येकाला मी सोशल मीडियाला सपोर्ट केलाय. मला जेवढं ज्ञान आहे तेवढं केलं. पण आज मला लय मोठा धक्का बसलाय, लय मोठा. ह्यांनी तर झोपेत होते. मला रोहित भाईचा फोन येऊन गेलता म्हणून मी रिटर्न लावला. कशासाठी केलाय बाबा विनू भाईकडे. मी मला झोपले. जेव्हा मी स्पीकरवर टाकला होता ना फोन, जेव्हा ह्यांना कळलं आयडी बद्दल, ह्यांनी असं धक्क्याने उठले की आयडीला काय झालं. उठून पहिल्यांदा त्यांनी आयडी चेक केली तर आमची आयडी दिसत नव्हती आम्हाला. सकाळपासून आम्ही कमीत कमी 7:30 वाजल्यापासून आम्ही ट्राय करतोय की आयडी दिसते का नाही, अप्लाय करतोय पण सकाळपासून आम्ही ट्राय केलं की वापस यावी. लेकरांसमोर मित्रांनो कसं नाही का डोळ्यातनं पाणी काढायचं म्हणून मी म्हणजे पूर्वी बसलेले इथे येऊन. मित्रांनो ते आयडी मला माघारी पाहिजे राव. आमची मेहनत आयडीला. माझी सुरुवात त्या आयडी पासून झाली होती. आणि काय म्हणजे सगळं संपलं मित्रांनो. लय इथपर्यंत येण्यासाठी कष्ट केले मित्रांनो मी. लय कष्ट केले एका झटक्यातच सगळं. 2026 इतकं दलिंद्र लागलंय मला मित्रांनो, लय दलिंद्र लागलंय की नाही का. मग विचार करा, प्रत्येक ज्याची त्याची आयडी गेली त्याला किती वाईट वाटत असेल. जाऊ दे आता काय पूजा करू मित्रांनो. आजपर्यंत आम्ही काहीच कुठलीच गोष्ट माहिती नाही, पण आज तुम्हाला एक मागतोय. कधी मी म्हणलं नाही तुम्हाला आम्हाला नाही पैसे द्या किंवा ही द्या किंवा ती द्या. आम्हाला ते काय नको, तुमचं प्रेम पाहिलं फक्त आम्हाला, आणि ते आमच्या सोबत राहू द्या फक्त काय. आणि आपल्याला मला माझी आयडी परत द्या, तुमच्या हातात आहे सगळ्यांच्या. मित्रांनो लय एडचाळ करून ती आयडी तिथपर्यंत आणली तुम्हाला माहीत आहे. शिव्या खाऊन लोकांची नावं ठेवत होते लोक आम्हाला व्हिडिओ काढताना. बायकोला घेऊन व्हिडिओ काढतो तरी पण मी म्हटलं लोकांचा विचार करायचा नाही जे आवडत. परत प्रत्येक जण सोशल मीडियावर कपल आला. आम्ही ज्यावेळेस व्हिडिओ काढत होतो ना त्यावेळेस कोणच कपल नव्हतं. आणि आम्ही दोघं व्हिडिओ काढताना आम्हाला शिव्या कमेंटमध्ये यायच्या, तू बायकोसोबत व्हिडिओ काढतोय, तुला लाज वाटली पाहिजे. माझ्या लाजा काढल्या त्या, तरी पण मी मागं सरकलो नाही. म्हटलं करायचंच, म्हटलं काय असतं. पण परत ना आमचं बघून काही फॅमिलीसुद्धा त्याच्यावर आली. मला स्वतः कमेंट वैयक्तिक आले तर मेसेज आले तर मला वैयक्तिक, दादा तुमचं बघून आम्हाला व्हिडिओ काढण्याचं हे जागा होती. मला फक्त मित्रांनो माझी आयडी परत पाहिजे.